समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर बुरुंगवाडी येथे दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान उत्साहात पार पडले। समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापक संतोष काळे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस यांनी मनाचा आवाज ओळखल्यास संवेदनशीलता जागृत होते आणि त्यातूनच चांगले कार्य घडते असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते। यावेळी अशोक धोंडी चौगले, सूर्यवंशी नाना, सदाशिव तावदर, चंद्रकांत पाटील, द्राक्षगुरू वसंतराव माळी, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्राध्यापक एस.एन. खोत, सरपंच अस्मिता बनसोडे, उपसरपंच राजेश चव्हाण, मानसिंग हाके तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राध्यापक काळे म्हणाले की शाश्वत विकास व युवकांचे योगदान हे ब्रीद घेऊन स्वयंसेवकांनी 7 दिवस ग्राम स्वच्छता, श्रमदान, सर्वेक्षण व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले। श्रम प्रतिष्ठेतून संवेदनशीलता निर्माण होते आणि त्यातून देशविकासाची उर्मी तरुणांमध्ये जागृत होते असे त्यांनी सांगितले। अध्यक्ष भाषणात विश्वास चितळे यांनी आयटी व मोबाईलच्या युगातही विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार जपत गाव स्वच्छता व प्रबोधन कार्य केल्याबद्दल समाधान व्यक्त केले। शिबिरात दररोज प्रार्थना, योगासने, प्राणायाम, श्रमदान, सर्वेक्षण, बौद्धिक सत्रे व प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यात आले। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी गावात प्लास्टिक मुक्ती रॅली काढून कचरा संकलन करण्यात आले। प्रबोधनपर व्याख्यानांमध्ये डॉ. शशिकांत पाटील, डॉ. आनंद हाबळे, सौ मनीषा पाटील, राजदादे, प्राध्यापक शुभम गायकवाड व प्राध्यापक जी.एस. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुरेश शिंदे यांनी केले। पाहुणे परिचय प्राध्यापक विश्वास यादव यांनी करून दिला। सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ भारती पाटील यांनी तर आभार प्राध्यापक डॉ. एम.आर. पाटील यांनी मानले। यावेळी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, विविध मंडळांचे पदाधिकारी, शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आतला आवाज तुम्हाला इथं या 7 दिवसामध्ये समजून त्यामध्ये जातो। 2 मित्र होते, ते 2 मित्र रस्त्याने निघालेले होते। एक मित्र म्हणला की अरे मला कसला तरी आवाज आला। तो बाजूचा मित्र म्हटला अरे माझ्या पाकिटातनं एक नाणं पडलं, त्या नाण्याचा आवाज आहे। ते 2 मित्र पुढे गेले। तो मित्र म्हणला अरे नाही कसला तरी आवाज आलाय। तो मित्र सांगत होता की माझ्या पाकिटातनं नाणं पडलं, त्या नाण्याचा आवाज आहे। पुन्हा ते पुढे गेले। त्या मित्राला त्यामध्ये ते समजत नव्हतं। तो पुन्हा म्हणाला अरे हा नाण्याचा आवाज नाही, मला कसला तरी आवाज येतो। तो मित्र त्याला बाजूचा समजावून सांगत होता की अरे माझ्या पाकिटातनं नाणं पडलं, त्या नाण्याचाच आवाज आहे। पण त्या मित्राला ते पटत नव्हतं। त्या मित्रानं बाजूला वळून बघितलं, एक झुडूप होतं। त्या झुडपामध्ये एक फुलपाखराचा पंख अडकलेला होता त्या काट्यामध्ये। त्यानं बघितला ते फुलपाखरू सुटकेसाठी धडपडत होतं। त्या मित्रानं त्या फुलपाखराचा काट्यात अडकलेला पंख जो आहे हा पंख हळूच बाजूला काढला आणि त्याला हवेत त्यामध्ये सोडून दिलं आणि बाजूच्या मित्राला म्हणाला अरे तुला धनाचा आवाज आला, पण मला मनाचा आवाज आला। ज्याला मनाचा आवाज येतो ना, ती माणसं बरीचशीच काही त्यामध्ये करू शकतात। त्या माणसांच्या हातून संवेदनशीलता जी आहे ही संवेदनशीलता असते आणि ती संवेदनशीलता तुम्हाला या शिबिरात त्यामध्ये मिळते। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये श्रमप्रतिष्ठेचा जो भाग आहे तो श्रमप्रतिष्ठेचा भाग खूप महत्वाचा त्यामध्ये। याच्यामध्ये जी व्याख्यानं तुम्ही ऐकली असतील त्यातला एक शब्द जो आहे हा एक शब्द सुद्धा फार महत्वाचा त्यामध्ये। तो तुमच्या मनावर कोरला जातो आणि तो तुम्हाला आज आठवत नाही, पण नंतरच्या काळामध्ये जशा आठवणी तुमच्या जाग्या होतील त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये ते आठवतं अरे एक शब्द होता, त्या शब्दाने त्यामध्ये एकेकाचं आयुष्य जे हे आयुष्य त्यामध्ये बदलतं। पु ल देशपांडेंचं पुलं एक साठवण नावाचा एक अतिशय उत्तम असा त्यामध्ये एक आठवणींचा त्यामध्ये पुस्तक ग्रंथ आहे। पुलं त्यांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं, एक तरुण होता, एक शब्द एखादं वाक्य काय करतं तर त्या पुलनी त्यामध्ये एक तरुण गस्त घालत होता याच्यावरती सीमेवरती आणि तो एकटाच होता, एकटाच त्यामध्ये होता।
क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.